अवर स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 41 यामधील क्वेश्चन फर्स्ट सॉल्व करून घेणार आहोत. हा प्रॉब्लेम सेट आहे 5th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील. तुम्हाला जर आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सेट 41 क्वेश्चन फर्स्ट आहे कन्वर्ट द फॉलोइंग इनटू डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड देम. इथे काही खाली मिक्स्ड फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, त्यांचं कन्वर्जन आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करून त्यांची ॲडिशन करायची आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 1.5 मीटर्स अँड 2.5 मीटर्स. आता हे हाफ काय आहे हे आपण प्रॉब्लेम सेट 40 मध्ये पाहिलेलं आहे. तर त्यांच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपण फर्स्टली पाहूयात. अ हाफ म्हणजे किती 1/2. तर याची डेसिमल फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय आहे 0.5 और 0.50. अ क्वार्टर म्हणजे 1/4. याची डेसिमल फ्रॅक्शन आहे 0.25. नेक्स्ट आहे 3 क्वार्टर. 3 क्वार्टर्स म्हणजे 3/4. याची डेसिमल फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे 0.75. आता इथे पहा 1.5 मीटर्स म्हणजे 1.5 मीटर्स 1.5 मीटर इज इक्वल टू 1.5 1/2. ओके. तर आता 1 प्लस हाफची व्हॅल्यू किती आहे 0.50. यांची ॲडिशन किती होईल 1.50 मीटर. ओके. इथे पण मीटर लिहायचं. नेक्स्ट आहे अँड 2.5 मीटर्स 2.5 मीटर्स 2.5 मीटर इज इक्वल टू 2 प्लस हाफची व्हॅल्यू किती आहे 0.50. सो यांची ॲडिशन किती होईल 2.50 मीटर. दोन व्हॅल्यू काय आलेले आहेत आपल्या 1.50 मीटर्स अँड 2.50 मीटर्स. तर याच्यामध्ये हा डेसिमल पॉईंट आहे, त्याच्या लेफ्ट साईडला होल नंबर्स आहेत म्हणजे युनिट आहेत. आणि नेक्स्ट डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला ही प्लेस आहे 10 आणि ही प्लेस आहे 100. ओके. तर हे आपण ह्या टेबलमध्ये नोट करूयात. तर फर्स्ट आहे युनिट प्लेस काय आहे 1. नेक्स्ट पॉईंट देणार. नेक्स्ट 5 हा 10th प्लेसवरती आहे सो 5. 0 हा 100 प्लेसवरती आहे सो 0. नेक्स्ट 2 हा युनिट प्लेसवरती आहे सो 2 इथे लिहिला आपण. नेक्स्ट पॉईंट आहे डेसिमल, तो पॉईंट इथे लिहिला. 5 हा 10th प्लेसवरती आहे सो 5 इथे लिहिला. हा 0 100 प्लेसवरती आहे सो 0 इथे लिहिला. आता यांची करायची आहे आपल्याला ॲडिशन. ओके. 0 प्लस 0 0. 5 प्लस 5 10. 10 मधील 0 इथे लिहिणार आणि 1 कॅरी ओव्हर करणार. तो कॅरी ओव्हर कुठे करणार आपण युनिट प्लेसवरती सो 1 इथे. डेसिमल पॉईंटच्या खाली इथं डेसिमल पॉईंट देणार. 1 प्लस 2 3. 3 प्लस 1 4. 1.5 मीटर्स अँड 2.5 मीटर यांची ॲडिशन आलेली आहे 4 मीटर. सेकंड एक्झाम्पल आहे 4.75 रुपीज अँड 7.25 रुपीज. 4.75 रुपीज फर्स्टली हे लिहून घेऊया. 4.75 रुपीज इज इक्वल टू हे 4 आहे 4 अँड 3/4 रुपीज. 3 क्वार्टर्स म्हणजे 3/4. आता 4 प्लस 3/4 ह्या फ्रॅक्शनची डेसिमल फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय आहे सो ती व्हॅल्यू आहे 0.75. तर यांची ॲडिशन किती होईल 4.75 रुपीज. आता नेक्स्ट 7.25 रुपीज. 7.25 रुपीज इज इक्वल टू 7/4 म्हणजे काय 1/4. सो 7 प्लस 1/4 1/4ची व्हॅल्यू काय आहे
7 प्लस 1/4ची व्हॅल्यू आहे 0.25. सो 7.25 रुपीज. आता ह्या रुपीज आणि या रुपीजची आपल्याला करायची आहे ॲडिशन. पहा आपल्या दोन व्हॅल्यू काय आलेल्या आहेत 4.75 रुपीज अँड 7.25 रुपीज. आता त्या या टेबलमध्ये आपण नोट करूया. 4 हा युनिट प्लेसवरती आहे, सो युनिट प्लेसवरती 4 लिहिला. नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट 7 हा 10 प्लेसवरती आहे, सो 7 इथे लिहिला. 5 100 प्लेसवरती आहे. नेक्स्ट हा 7 आहे युनिट प्लेसवरती. हा 2 नेक्स्ट पॉईंट आहे. 2 आहे 10 प्लेसवरती आणि हा 5 आहे 100 प्लेसवरती. ओके, यांची करायची आपल्याला ॲडिशन. 5 + 5 10, 0 इथे लिहिला. 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 7 + 1 8, 8 + 2 10, 0 इथे लिहिला. 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं आहे. नेक्स्ट 7 + 4 11, 11 + 1 12. 12 मधील 2 येणार युनिट प्लेसवरती आणि 1 येणार 10th प्लेसवरती. सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे 4 3/4 रुपीज अँड 7 1/4 रुपीज इज इक्वल टू 12 रुपीज. 12 रुपीज हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 6 1/2 मीटर्स अँड 3 3/4 मीटर्स. तर इथे पहा 6 1/2 मीटर्स म्हणजे किती 6 1/2. आता याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं होईल कन्वर्जन. 6 + हाफची व्हॅल्यू काय आहे 1/50. आता यांचे ॲडिशन किती होईल 6 + 50 मीटर. ओके, नेक्स्ट आहे 3 3/4 मीटर. 3 3/4 मीटर म्हणजे 3/4. आता 3 + 3/4 या फ्रॅक्शनची डेसिमल फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय आहे 0.75. ओके, आता यांचे ॲडिशन किती होईल 3.75 मीटर्स. आपल्याकडे ज्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या या टेबलमध्ये पुट करायच्या आहेत. सो 6 आहे युनिट प्लेसवरती, सो 6 इथे लिहायचं. नेक्स्ट पॉईंट आहे 5 आहे 10th प्लेसवरती आणि 0 आहे 100 प्लेसवरती. नेक्स्ट 3 आहे युनिट प्लेसवरती. नेक्स्ट पॉईंट आहे 7 आहे 10th प्लेसवरती, सो 10th प्लेसवरती 7 लिहिला आणि 5 आहे 100 प्लेसवरती, सो 5 इथे लिहिला. यांची करायची आहे ॲडिशन. 0 + 5 5, 7 + 5 12, 2 इथे लिहिला. 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 6 + 1 7, 7 + 3 10, 10 मधील 0 इथे लिहायचा आहे आणि 1 हा 10th प्लेसवरती लिहायचा आहे आणि डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, तो विसरायचा नाही. सो हा 6 1/2 मीटर्स अँड 3 3/4 मीटर्स याचा आपला आन्सर आलेला आहे 10.25 मीटर्स. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 41 मधील क्वेश्चन फर्स्ट लर्न अँड सॉल्व केलेला आहे. यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय फ्रेंड.